The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि। मनोपुब्बंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पदुठ्ठेन भासति वा करोति वा ततो न दुःखमनवेति चक्कं वा वहतो पदम्। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान अशा रत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करून ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले आणि ज्यांच्यामुळे आपल्याला अनमोल असा बुद्ध धम्म लाभला असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज संपूर्ण बगाटे परिवारामध्ये आयुष्मान धम्म उपासक निशिकांत मल्हारी बगाटे बाबा, त्याचबरोबर आयुष्यमती धम्म उपासिका सुजाता आणि ज्यांच्या निमंत्रणावरून आम्ही इथे आज गृहप्रवेशासाठी आलो आहोत असे श्रद्धावान धम्म उपासक संजय निशिकांत बगाटे, बिजलीताई दीपक बगाटे, मीनाक्षीताई मिलिंद बगाटे, अनिकेत रोहित आयुष अनन्या आरोही आणि संपूर्ण बगाटे परिवार आणि बगाटे परिवाराचे सर्व आप्तेष्ट नातेवाईक पाहुणे मंडळी, आमच्या धम्मरत्न मित्रमंडळाचे आयुष्मान धम्म उपासक सुनील खरात सर आणि सर्वच आपण आपल्या सर्वांच्या प्रती सर्वप्रथम तथा दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक तुम्हा सर्वांच्या प्रती सर्वप्रथम मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। सर्वप्रथम बगाटे आई आणि बगाटे साहेब त्यांचे दोन्ही चिरंजीव बगाटे बाबा आणि संपूर्ण परिवाराचं आपण त्रिवार साधुकार देऊन अभिनंदन करावे। त्यासह या संपूर्ण परिवाराचं स्वागत म्हणून आपण टाळ्यांच्या गजरामध्ये देखील त्यांचं कौतुक करावे। हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा क्षण असतो। भगवंताने सांगितलं आहे की मानवाच्या 3 मूलभूत गरजा असतात आणि त्या 3 गरजांपैकी निवारा ही एक गरज आहे। या सृष्टीतील पक्ष्यांना प्राण्यांना जशी घरट्याची आवश्यकता भासते आणि ते त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार आपलं घरटं तयार करतात। चिमणीसारखा इवलासा पक्षी अत्यंत सुंदर असं घरटं विणतो बघा, तुम्ही पाहिलं असेल तर, किंवा जंगलामध्ये तुम्ही फिराल किंवा झाडांवर वगैरे तुम्ही जर कधी पाहिलं तर काड्या कुड्या जमा करून पक्षी आपलं घर बनवतात। उन्हापासून थंडीपासून पावसापासून संरक्षण होण्यासाठी आपल्या घराला निर्माण करतात। मनुष्याला सुद्धा अत्यंत प्राचीन युगामध्ये घरट्याची गरज भासली। त्यानेही विचार केला की जर प्राणी घर बनवू शकतात, पक्षी घर बनवू शकतात तर आपणही का बनवू शकणार नाही। म्हणून त्या काळामध्ये जेव्हा शिक्षण नव्हतं किंवा आता जी प्रगती पाहतो आहे
ती कुठल्याही प्रकारची प्रगती नसताना मनुष्याने पर्णकुटीचा शोध लावला असेल किंवा तो झाडाखाली राहत असेल, त्यानंतर पर्णकुटीचा म्हणजे पालापाचोळ्याचं घर बनविण्याचा त्याने विचार केला असेल, त्यानंतर पुन्हा प्रगती झाली. गावाकडे कापसाच्या त्या पराठीपासून, तुरीपासून, तुराट्यापासून किंवा त्या म्हणा काय म्हणतात पाचटीपासून किंवा ते भाताचं साळीचं जे धान काय असते काढ असते त्याच्यापासून पण लोक घरं आजही बनवतात गावाकडे जर पाहिलं आपण तर. परंतु शिक्षण आलं, विज्ञानाने प्रगती केली, इन्कम सोर्स वाढले, लोकांचे 4 पैसे लोकांकडे येतात आणि लोक मग आपल्या मेहनतीतून आलेल्या पैशातून असे टोले जंग घर निर्माण करतात. आणि त्यातल्या त्यात आपल्या लोकांचा जर विचार केला तर जो समाज गावकुसाच्या बाहेर होता आणि आजही गावांमध्ये गावकुसाच्या बाहेरच आहे, त्या समाजाला, जो समाज एकदम निर्जीव होता, मेलेला समाज म्हणून ज्यांना अस्पृश्य समाज म्हणत होते, म्हणजे ज्यांचा स्पर्श सहन करू शकत नाही किंवा आपल्याला तो सहन होणार नाही, असा जो दुर्लक्षित समाज होता, मागास समाज होता, कुठल्याही प्रकारच्या अधिकारापासून वंचित होता, अशा एका मेलेल्या समाजाला एका महामानवाने, बोधिसत्वाने नवसंजीवनी दिली आणि घटना दत्त त्यांना सर्व अधिकार बहाल केले. शहरात येण्याचा अधिकार बहाल केला, कोणत्याही कंपनीमध्ये नोकरी, साहेब म्हणून नोकरी करण्याचा अधिकार दिला, मॅडम म्हणून नोकरी करण्याचा अधिकार दिला, सर्व प्रकारचं शिक्षण घेण्याची संधी, सुवर्ण संधी घटनेमध्ये त्यांनी निर्माण करून दिली. कुठल्याही खात्याचा साहेब साहेबीनबाई होण्याचा अधिकार त्यांनी आपल्याला प्राप्त करून दिला असल्या कारणाने या औरंगाबादमध्ये मिलिंद कॉलेजमुळे बरेच लोक औरंगाबादमध्ये आले किंवा अन्य कारणाने सुद्धा इथे लोक शहरामध्ये आले आणि लोकांनी आपापल्या परीने बघा बाबासाहेबांच्या महत् प्रयासाने, त्यागामुळे असं सुंदर असं घर निर्माण केलं आहे. बघा, मी आता घरामध्ये आलो, सुरुवातीला तर पाहिलं तर बापा महलच तयार केला बनाटे साहेबांनी. फार आनंद होतो जेव्हा आपली माणसं अशी प्रगती करतात. आणि अधिकचा आनंद तेव्हा होतो की जेव्हा आपली माणसं प्रगती करतात आणि बाबासाहेबांच्या बुद्धाच्या विचारानुसार वागतात, त्यांचा फार जास्त आनंद आहे आपल्याला. नाही तर घरं बनवणारे, गाड्या घेणारे, माडीवर माडीन ते विचारूच नका. आणि समाज, बाबासाहेब, बुद्धन, त्यांचे विचारण, भंतेजीचा काहीच संबंध नाही. जणू काही हे आपणच कमवलं, बस आपलंच आहे, याच्या पाठीमागे कोणाचंच बॅकिंग नाही, अशा आविर्भावात राहणारे बरेच आहेत. त्यांच्याबद्दल काय फार आनंद असा होत नाही. पण जे लोक आपली धार्मिकता याही लेवलला पोहोचल्यानंतर टिकून ठेवू शकतात आणि ज्यांच्यामुळे, ज्यांच्या त्यागामुळे आपल्याला हे सर्व काही प्राप्त झालं आहे, त्यांच्या विचारांवरती आम्ही चालू आणि चालत राहू अशी जाणीव ज्यांना असते आणि ते लोक जेव्हा प्रगती करतात तेव्हा खरोखरच मनस्वी आनंद होतो. बघा, आणि निश्चितपणे आम्ही बगाटे साहेब अनेक दिवसांपासून आमच्या संपर्कात आहेत. ते जालन्याला कार्यरत आहेत, नोकरीमध्ये आहेत. आणि मला वाटतं मेमध्ये कॉन्टॅक्ट केला होता गृहप्रवेशासाठी, नाही मेमध्ये कॉन्टॅक्ट केला खरा सर. आणि तेव्हा म्हणाले की भंतेजी तारीख द्या, आम्हाला गृहप्रवेश करायचा आहे, तुम्ही आले पाहिजे. हो देतो म्हणता आता आमचं असं शेड्यूल आहे, इकडून तिकडे तिकडून इकडे फिरत राहतो आम्ही धम्मदौऱ्याच्या निमित्ताने, म्हणून सरांना काही तारीख दिल्या गेली नाही. पण अशात मग पुन्हा एकदा त्यांचा फोन आल्याने विचार केला मी की बापा आता तारीख दिलीच पाहिजे, कारण एवढंही नाराज करणं काय बरं नाही. आणि त्यामुळे ही तारीख दिली. विशेष म्हणजे आता वर्षावास सुरू आहे, तर बघा मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर म्हणजे 5 महिने झाले आता. आणि 5 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आजची ही तारीख मिळाली. आणि खरं तर हा म्हणजे आत्ताच वर्षावासातच गृहप्रवेश व्हायचा होता. म्हणजे आपण पॉझिटिव्हली घेऊ या गोष्टीला की वर्षावासाचं पर्व सुरू असताना सगळीकडे जगभरामध्ये जेवढे काही उपसंपन्न भिक्खू असतात त्यांचा वर्षावास सुरू असतो, अधिष्ठान सुरू असते. असंख्य लोक विहारांमध्ये जातात, ध्यान करतात, मंगल मैत्री करतात, परित्राण करतात. या दरम्यान आपला गृहप्रवेश होतो आहे. ही तर एक जमेचीच बाजू आहे, तुम्हाला सांगतो. एक धम्ममय वातावरण आहे सर्वत्र. आणि त्यामुळे पुनश्च एकदा मी तुमचं अभिनंदन करेल. हे जे घर बनवलं आहे, तर घर तर प्रत्येकच आपापल्या परीने बनवतात बघा, आणि बनवलं पाहिजे. मी नेहमीच सांगतो की घर बनवणं आत्ताच्या काळात काही जोक नाही, घर घेणं आताच्या काळात जोक नाही. उभी हयात अनेक लोकांची जाते, आपण पाहतो मरमर करतात लोक, मेहनत करतात, पण घर होत नाही. बघा कितीतरी लोक असे आहेत की त्यांचं घर होत नाही. घराचे स्वप्न बऱ्याच लोकांचे तसेच राहतात. ज्या घरात जन्मतात त्याच घरातून बाहेर पडतात, म्हणजे शेवटी असे लोक भरपूर आहेत.
पण फार कमी लोक असे असतात की ज्यांचं पुण्य जास्त आहे, ज्यांचा मेहनतीवरती भरोसा आहे, असे लोक मात्र आपलं घर निर्माण करू शकतात आणि निर्माण करतात. तर बघा, भगवान बुद्धांनी सांगितलं आहे की घर तर असायलाच पाहिजे, त्या घरामध्ये मात्र राहत असताना आपल्याला सुख शांतीचं जीवनही पाहिजे, नाही का. प्रत्येकाची काय अपेक्षा आहे. आता या कार्यक्रमाला काही लोक वास्तुशांती म्हणतात बघा. तर वास्तुशांती म्हणजे त्याचा जर विग्रह केला शब्दाचा तर वास्तू अधिक शांती, त्याचा अर्थ की वास्तूला शांत करण्यासाठी केली जाणारी पूजा किंवा जे काही असेल ते त्यांच्या पद्धतीनं त्याला म्हणतात वास्तुशांती. पण भगवान बुद्ध आपले सुपर सायंटिस्ट होते, वैज्ञानिक होते, त्यामुळे कर्मकांडाचा, बुवाबाजीचा, छूमंतरचा आणि बुद्ध धम्माचा काही दूरपर्यंत संबंध नाही. भगवंताने सांगितला तो कर्मसिद्धांत. तिकडं जो सिद्धांत सांगितलेले आहेत तर भगवान बुद्धाने इकडे कर्मसिद्धांत सांगितले. भगवान म्हणाले आपोआप काही एक घडत नाही, कोणीच आपोआप श्रीमंत होत नाही, कोणीच आपोआप गरीब राहत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. कोणीच आपोआप सुखी बनत नाही, कोणीच आपोआप दुःखी राहत नाही. सगळा खेळ आहे कर्मांचा. या वाणीद्वारे, या मनाद्वारे आणि या शरीराद्वारे भूतकाळात म्हणजे अगोदर, पूर्वी आणि आत्ता जे म्हणून काही दोन प्रकारचे कर्म घडतात. एक पुण्यकर्म घडते, एक तर नाही तर पाप कर्म घडते. अकुशल कर्म घडते नाही तर कुशल कर्म घडते, दोनच कर्म घडतात. ज्या कर्माची तीव्रता जास्त आहे अगोदर आणि आत्ता, त्या प्रकारचे त्याचे फळ तुम्हाला मला सगळ्यांनाच भोगावे लागतात. मग पुण्यकर्म जर जास्त असेल आपलं अगोदरचं आणि आत्ताचं तर आपल्या जीवनामध्ये सुख शांती आहे, प्रसन्नता आहे. आणि जर अकुशल कर्म, पापकर्म जास्त असेल अगोदरचं आणि आत्ताचं तर मग सगळं काही असते. आणि नेहमी सांगतो मी, असं बारीक तोंड राहते. शेती नजर जाईल तिथपर्यंत शेती आहे, एका दिवसात मोजणं होत नाही एवढी शेती. घर पाहिलं तर लय मोठे घर, कितीतरी घर, गाड्या तर गाड्याच गाड्या, पार्किंग स्वतःचीच भरून गेली, एवढं काही आहे. पण जीवनामध्ये कुशल कर्म, पुण्यकर्म केलं नसल्यामुळे, करीत नसल्यामुळे एकदम नाराजी, दुःख, अप्रसन्नता आणि परेशानी आहे बघा. या अशा प्रकारच्या लोकांची संख्या जास्त आहे. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले आपण छोट्या घरात राहणारे असलो काय, मोठ्या घरात राहणारे असलो काय, शिकलेले असलो काय, अशिक्षित असलो काय, शहरात राहणारे असलो काय, गावात राहणारे असलो काय, आपल्या जीवनामध्ये जे काही चढ उतार येतात, सुख दुःख येते, ह्याची कारण मीमांसा आपण ओळखली पाहिजे, जाणली पाहिजे, परीक्षण केलं पाहिजे की नेमका कशाचा परिणाम असेल. कारण भगवान बुद्ध म्हणाले आपोआप तर होत नाही. आपोआप होतात का सगळ्या गोष्टी? तुम्ही विचार करा बरं, आपोआपच होत असेल का सगळं? आता हे जर पाऊस कमी जास्त होऊ लागला का कोणाच्या शापामुळे होऊ लागलं का? आणि कोणत्या ठिकाणी लयच कोसळला, पीक वाहून गेले आणि काही ठिकाणी पीक बाहेरच निघालं नाही. आणि समजा कोणी करता करविता असेल तर मग हे असं कमी जास्त का? तर भगवान म्हणाले इथं करता करविता कोणी नाही, सुख करता दुःख हरता कर्माशिवाय कोणीच नाही, भगवान बुद्ध म्हणाले. आणि म्हणून भगवान बुद्धांनी या जीवनाला सफल बनविण्यासाठी आपण ज्या घरामध्ये राहतो, जिथे कुठे राहतो, तिथे काही अटी आणि शर्ती पाळल्या पाहिजे म्हणाले भगवान. आपला आहार आणि विहार कसा आहे, घरातल्या लोकांसोबतचा आपला व्यवहार कसा आहे, आपण वडीलधाऱ्यांना आदर सत्कार देतो का, मान सन्मान देतो का, किंवा वडीलधारे लहान्यांना सुसंस्कार देतात का, एकमेकांशी प्रेमाने वागतो का, मायबापाची सेवा होते काय, भाऊ भाऊ बहीण भाऊ ह्या सगळे लोक एकमेकांशी व्यवस्थित राहतात का, सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवतो का, नाही का, आपण देणं लागतो ही भावना मनामध्ये ठेवतो का, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असणे अत्यंत आवश्यक आहे बघा. आता घरामध्ये आपण नेहमी मी घरगुती गोष्टींवरतीच बोलत असतो, कौटुंबिकच विषय जास्त असतात आपले. तुम्ही प्रवचनं जर ऐकत असाल तर आता बगाटे साहेबांनी सांगितलं मला की बा फॅमिली ग्रुप आहे त्याच्यावरही मी टाकतो, पण ते पाहणारे सगळेच नसतात. कारण लोक आपल्या आपल्या धुंदीत राहतात, सगळ्यांना थोडी त्याच्यात इंटरेस्ट आहे. बघा तुम्ही कार्यक्रमाला कुठे गेले तर लोकांना वाटतं ती पिशवीला धरू धरू बसतात काही लोक, आम्ही पाहतो. लग्नात जातो, कोणत्या जलदान विधीत जातो, काही लोक बघा, काही सगळेच नाही, तर त्यांचं एकच ध्यान त्या पिशवीला धरू धरू, पिशवीला काय, त्या पिशवीत कुठून तरी आणलेत कपडे कोणत्या दुकानातून, नाही तर आपल्यात कपाटातून काढलेत, आणि ते याचे त्याला, त्याचे याला, याचे त्याला, त्याचे याला, आणि तेवढंच ध्यान त्यांचं त्याच्यावरच.
माझा आहेर कधी देऊ, माझा आहेर कधी देऊ. आणि काय होणार आहे, आहेर दिला नाही दिला आणि उशिरा दिला, कायच फरक पडणार आहे बरं? असा विचार तर करा थोडासा, काय फरक पडते? काही लोक लेच त्या लग्नात त्या दिवशी गेलो, ते म्हणे थांबा म्हणे बंतीची कुंकू लावायचं लागलं म्हणे लोकांना. अरे बाप्पा म्हटलं त्या कुंकवाचा आणि त्या लग्नाचा काय संबंध आहे? तर त्यांचं सारं ध्यान त्याच्यावरच की कुंकू कोणाला लावलं की नाही, कुंकू कोणाला लावलं की नाही. अरे म्हटलं त्या कुंकवाचा आणि लग्नाचा काय संबंध आहे? तर प्रत्येक गोष्टीचा असा आहे बघा की नको त्या गोष्टींकडे आपलं लक्ष जाते. भगवान बुद्धांनी सांगितलं नको त्या गोष्टीकडे आपलं मन लय वळते. ज्या गोष्टीकडे मन वळायला पाहिजे त्या गोष्टीकडे भल्या भल्यांचं मन वळतच नाही. बघा तुम्ही विचारून तर बघा मनाला डोळे बंद करून, हे खरं आहे की खोटं आहे? तुम्ही कोणीच खोटं म्हणू शकत नाही, खरंच आहे. बघा सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत म्हणा, विचार करा संध्याकाळी झोपताना की आपण काय केलं आज दिवसभरात. तुम्ही विचारून तर बघा, आज संध्याकाळी विचारा तुम्ही की दिवसभरात तुम्ही काय काय केलं. याच्याद्वारे 99% लोकांनी चांगलं कमी आणि वाईटच जास्त केलेलं असते, फक्त मान्य करत नाही आपण. हे जेव्हा जेव्हा उघडलंय तर हिताच्याच गोष्टी करण्यासाठी थोडी उघडल्या जाते. एक तर टप्पू मारण्यासाठी उघडतात आणि नंतर मग कोणाला शिव्या दे, रागाव, कोणाचा अपमान कर, कोणाची चुगली कर, इकडं पाय वाकडी नजर करून तिकडं पाय वाकडी नजर करून याच्याकडे पाहून तोंड फिरव, त्याच्याकडे पाहून तोंड फिरव, याच्यातच जाते दिवस आपला. आणि एक 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 दिवस जाते, जिंदगी पुढे निघून जाते आपली आणि कर्माचे भोग भोगावं लागतात आणि मग मुकत बसावं लागते. असं आपल्याला लय दवाखाने केले म्हणतात, काय करावं? भगवान बुद्ध म्हणाले दवाखाना तर प्रत्येकालाच करणं आहे, परंतु जीवन असं नको त्या गोष्टी करू करू, नको त्या गोष्टी बोलू बोलू वाया घालविण्यात काही अर्थ नाही. आपल्या माणसासोबत व्यवस्थित राहा, घरादारातल्या, आणि इतरांशी पण व्यवस्थित राहा म्हणाले भगवान बुद्ध. जीवन फार छोटंसंच आहे, जमलं पाहिजे. बाकीच्या सगळ्या गोष्टी जमतात माणसांना. मी नेहमी सांगतो पैसा कमवता येते, बऱ्याच लोकांना पैसा कमवता येते, लेकरं जन्माला घालता येतात, लग्न लावून देता येतात, लग्न करता येतात, सगळं करता येते सहज, पण माणसं कमवता येत नाहीत. बघा तुम्ही घराघरामध्ये पटते का सगळ्यांशीच? सगळ्यांच्याच घरामध्ये एकमेकांशी पटते का? माणसं रक्ताचेच पण पटत नाही. एकाच आईच्या उदरातून जन्माला आलेले राहतात, कधी कधी याचं तोंड तिकडं आणि याचं तोंड तिकडं राहत. मी नेहमी सांगतो लग्नाच्या अगोदरपर्यंत भाऊ भावात राहतात. लग्न झालं कोणत्या गोळ्या कोणते इंजेक्शन भेटतात काय माहिती, ते भाऊ भावापासून दूरच जाते लगे. अगोदर म्हणते माझी बहीण माझा भाऊ, आणि एकदा लग्न, सगळेच नाही तसे पण बहुतेक असेच आहेत. तुम्ही मान्य करा का न मान्य करा, तुमचा स्वानुभव आहे. तुम्हाला वाटते बा आपली झाकूनच ठेवा, कसं बोलावून हो कसं म्हणावं. कधी कधी असं होते, आम्ही लोकांना विचारतो, संवादात्मक बोलतो, कधी कधी तर लोक मुकेत बसतात. आम्हाला समजते, चेहरे वाचतो ना, तर सगळे माय बाप भाऊ बहीणच आहे, सगळे चेहऱ्यावरून ओळखायला येत नाही का कोण कोणत्या ध्यानावर आहे, कोण कोणत्या ध्यानावर नाही, हे लगेच ओळखायला येते. श्रद्धेचा चेहरा ओळखायला येते, धार्मिकतेचा चेहरा ओळखायला येते, नाही का, घाईचा चेहरा ओळखायला येते, क्रोधाचा चेहरा ओळखायला येते, सगळे चेहरे ओळखायला येतात, सगळे लोक चर्या ओळखायला येते. आणि म्हणून तुम्हाला मी एक छोटासा दृष्टांत सांगतो बघा, की संसारिक जीवन असेल, कौटुंबिक जीवन असेल. काल एका ठिकाणी मी एक दृष्टांत सांगितला. छोट्या छोट्या चुकांमुळे एकासह अनेकांना खूप मोठे दुष्परिणाम भोगावे लागतात. घरात जर काही वादविवाद भांडण होत असेल तर त्याला लय मोठी गोष्ट जबाबदार नसते, छोट्याच गोष्टी जबाबदार असतात का नाही. छोट्या क्षुल्लक गोष्टी, मला समोर ताटच आणून का नाही दिलं, याच्यावरून भांडण होते बघा. तुमचा अनुभव असेल बऱ्याच जणांचा, नाही का. भांडच बरोबर घासलं नाही याच्यापासून भांडण सुरू होते आणि ते लय विकोपाला जाते बघा. लवकर उठलेच नाही याच्यापासून भांडण सुरू होते बघा आणि ते विकोपाला जाते. विचारूच नका कोणत्याही गोष्टीमध्ये. भाकर करपलीच कशी, इथून भांडण सुरू होते आणि विकोपाला जाते बघा. कोणत्याही गोष्टीची बघा, जसं थेंबापासून तळ साचते म्हणतो का नाही, तर ते खरंच आहे, खोटं थोडी आहे. खोटं आहे का हे? थेंबे तळे साचे? बिलकुल नाही. पाऊस थोडा पडते, नंतर ते तळं भरते, धरण भरते. आता औरंगाबादचं तर धरण भरलंच नाही म्हणा. अगोदर 6-6 दिवसाला पाणी येते. आता तर तुमच्याकडे तर बापा बोरबीर असतील इकडं,
तर काही विषय नाही. पण शहरातली गोष्ट 6-6 दिवसाला पाणी येते औरंगाबादला. आता जर पाऊस पडला नाही, धरण जर भरलं नाही तर काय महिन्यावर जाते का काय माहिती नाही का. नाही तर ज्या गावावरून आलेत लोक पुन्हा त्याच गावाला परत जावं लागते काय माहीत लोकांना, कारण पाणी महत्त्वाचं आहे ना. त्यामुळे तुम्ही छोट्याशा गावावरून आले बघा बगाटे साहेब, आणि ही एवढी मोठी प्रगती केली आहे. कोणतं गाव म्हटले? येडूद, हिंगोली जिल्ह्यामध्ये ना. छोटंसं गाव आहे पण त्या गावामध्ये धम्म परिषद होतात हे मी ऐकलं आहे. तर त्या छोट्याशा गावातून इकडे आले, ही मोठी प्रगती असते बघा. बाबासाहेबांनी तर संधी दिलीच आपल्याला, परंतु आपण मेहनत करून शिक्षण घेऊन आपल्या जीवनाचं चित केलं पाहिजे नाही का. आणि त्याच्यामुळं मी छोटासा दृष्टांत तुम्हाला सांगेल की एकदा बघा घरामध्ये परिवारामध्ये असतो इगो प्रॉब्लेम, अहंकार. त्या दिवशी आमच्या एका भंतीजीनं एक दृष्टांत सांगितला की घरातले लोक म्हणजे बा टाळाटाळी कसे करतात की ते माझं काम नाही ते त्यांनी करावं, ते माझं जबाबदारी नाही ती त्यांची जबाबदारी आहे, असे अंग झटकायचे काम. अंग झटकणं समजलं ना तुम्हाला? समजते तुम्हाला, तुमच्याकडचा शब्द अंग झटकणे. तर लोक अंग झटकतात म्हणजे बायको म्हणते माझं काम नाही ते तुमचंच काम आहे, नवरा म्हणते माझं काम नाही ते तुझंच काम आहे म्हणते, मोठा भाऊ लहान भावाला म्हणते ते माझं काम नाही तुझंच काम आहे म्हणते, लहान मोठ्याला म्हणते तुझंच काम, बहीण भावाला भाऊ बहिणीला सगळेच एकमेकाला जाऊ ननंद सगळे काही आहे कोणत्या कामाच्या बाबतीत म्हणते हे माझं काम नाही माझं कर्तव्य नाही ते तुमचं कर्तव्य तुम्ही पार पाडायला पाहिजे म्हणते. एकमेकावर लोटतात आणि चांगलं काही झालं की मीच केलं म्हणतात. पहा तुम्ही माणसं कसे आहेत बघा तुम्ही. आता आम्ही तर बापा संसारात गेलो नाही बरं झालं का लोकांकडे पाहतो बापा लयच परेशान लोक, लय मोठमोठ्या घरात जातो कधी कधी, पण सगळ्यात घरात नाही तर पहा काही ठिकाणी मायबापाच आहे सगळे. खरंच तुम्हाला सांगतो लयच असं बारीक तोंड करून बसलेले असतात लोक. लग्नात असो वाढदिवसात असो असे एकदम नाराज बसलेले असतात. आता दुःखही राहते म्हणा प्रत्येकाला, आता कोणाला कोणाचं दुःख कोणाचं दुःख आहे. आता दुःख सगळं सांगू शकतील थोडे, सगळं दुःख नाही सांगू शकत, व्यक्त करू शकत नाही ना. तर बघा ते एक मूर्तिकार होता, मूर्तिकार मूर्त्या बनवतात ना, तर मूर्तिकार होता आणि त्याला होता एक पोरगा, एकुलता एक पोरगा होता. मूर्तिकार होता, निष्णात होता, तो परफेक्ट होता मूर्तिकार, एकदम सुंदर सुंदर मूर्त्या, आणि बालपणापासून तो मूर्ती बनवत होता तर तो परफेक्ट होता. त्याच्या मूर्त्या बाजारात जायच्या तर चांगली चांगली त्याला किंमत भेटायची त्या मूर्त्यांना. आताही बघा काही पेंटर्स वगैरे असतात, तुम्ही फोटोग्राफ्स काही बघितले असतील कुठे प्रदर्शन वगैरे भरते बघा फोटोंचं, सुंदर सुंदर अशी पेंटिंग वगैरे करतात. काही पेंटर्स एवढे एकदम असतात, निष्णात असतात, परफेक्ट असतात बघा, खूप सुंदर त्यांच्याकडे कलाकृती असते. मूर्तिकार पण तुम्ही थायलंडच्या वगैरे मूर्त्या जर कधी पाहिल्या ना, थायलंड देशातून मूर्त्या येतात बघा दान भारतासाठी, तुम्ही त्या जर मूर्त्या पाहिल्या तर एकदम सुंदर अट्रॅक्टिव्ह असतात त्या, चेहरा वगैरे तुम्ही पाहिलं तर. आणि इकडं बनवतात मूर्त्या, आता नाव ठेवत नाही आपण, पण कलेचं बघा तुम्ही कसं आहे. आता भगवंताने हे चिवर असं कधीच घातलं नाही छाती अर्धी उघडी ठेवणार, आणि 99% आपल्या लोकांच्या घरात अशाच मूर्त्या आहेत. भगवंतानं ही अर्धी छाती उघडी ठेवलेलं चिवर कधीच घातलं. हे जे मी घातलं ना भगवान असं चिवर घालायची, एक तर याला हाफ परिमंडल म्हणतात, हे एवढं, पण हे खाली घसरून नाही तर हे इथूनच असं, याला हाफ परिमंडल. आणि जेव्हा जे असं केलं जाते ना, तुम्ही कधी पाहिलं असेल, फुल असते बघा मानेतून आणि इकडून ते असं टाकलं जाते, त्याला परिमंडल म्हणतात, फुल परिमंडल. तर बघा तुम्ही हे फरक आहे का नाही लक्षात. तर काही मूर्तिकार बघा असे अतिशय रेखीव ॲक्युरेट असं ते बनवतात. तुम्ही लेण्यांमधल्या जर मूर्त्या कधी पाहिल्या ना, तुम्ही बुद्ध लेण्यांना कधी गेले असाल तर बघा बारकाईने, दगडामध्ये बनवल्यात एकाच सगळं काही, पण एवढं ॲक्युरेट बनवलेलं असते बघा बिलकुल. त्या काळात काय कोणतं शास्त्र वापरलं असेल, त्यांनी काय माहिती, कोणता आर्किटेक्ट वापरला असेल, कोणता प्लान वापरला असेल, एवढ्या सुंदर सुंदर मूर्त्या बनवलेल्या आहेत, जशाच तशा आहेत बघा. औरंगाबादला भरपूर लेण्या आहेत, मुंबईमध्ये भरपूर लेण्या आहेत, बऱ्याच ठिकाणी लेण्या आहेत. तर तसा एक मूर्तिकार होता आणि सुंदर मूर्तिकार होता. त्याला एक पोरगा होता, तर तो पोरगा असा जरा दादासारखा होता, लहानच होता, थोडासा जवानपणात येत होता. तर आता ते मूर्तिकाराचा पोरगा मूर्तिकार होईल, डॉक्टरचा मुलगा डॉक्टरला वाटते डॉक्टरच बनवा. आता BNC मध्ये कोणी असेल तर त्यांना वाटते बा आपला पोरगा BNC मध्ये जा, पण सगळ्यांनाच वाटत नाही, पण बऱ्याचला. शिक्षकाचे तर बऱ्याच शिक्षकांचे लेकरं शिक्षकात, ते DED करून घेते, BEd करून घेते, काय करून घेते बघा. बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहतो कोणी इंजिनियर असेल तर ते पोरीला इंजिनियरच बनवते. आता त्यांचा ते अनुभव असते त्या क्षेत्रातला, त्याच्यामुळे बनवत असेल. तर मूर्तिकाराचा पोरगा मूर्तिकार होत होता आणि हा मूर्तिकार त्याला शिकवत होता सुंदर प्रकारे. पण सगळ्यांकडेच कला गुण नसतो सारखाच असतो काय. आता तुम्ही स्वयंपाक करता, एक उदाहरण म्हणून सांगतो बघा,
सगळ्याच माता भगिनींना स्वयंपाक बनते. पण तुम्ही कधी पाहिलं असेल तर जशी आईला चपाती बनते तशीच्या तशीच पोरीला जमत नाही कधी कधी. बघा, पुरणाची पोळी समजा आईला जशी जमत असेल तशीच्या तशीच पोरीला जमेलच याची शाश्वती नसते, अपवाद वगळता. आईच्या हातचा स्वयंपाक आईच्याच हातचा असतो. तुम्हाला कधी, आता तुम्हाला कधी तर काय रोजच खात असाल तुम्ही, तर बापा घरीच राहता, तर बघा तुम्ही, पण तसाच स्वयंपाक प्रत्येकाला जमत नसतो. म्हणजे एका व्यक्तीसारखा स्वयंपाक दुसऱ्या व्यक्तीला जमेलच याची गॅरंटी नाही. बघा, काही काही लोक म्हणतात बापा तू भाजी कर, तुझ्या हातची फार चव चांगली आहे, किंवा तू चपात्या कर, तू काय जे काय करायचं तर हे सांगतो यासाठी की एखादं काम, एखादी कला सगळ्यांना जरी जमत असेल पण जशास तशी जमणं फार मुश्किल असते. तर तो मूर्तिकार जो होता तर त्याच्यासारखी मूर्ती काय त्या पोराला जमत नव्हती. हालाकी शिकवायला हाच मूर्तिकार बापच होता, पण लेकाला जमायची नाही. तर तो बाप रोजच्या रोज त्याला सांगायचा की बघ तुला जमत नाही आहे, ही त्रुटी झाली, नाक बरोबर आलं नाही मूर्तीचं, हात बरोबर आला नाही, बोट बरोबर आलं नाही. रोज आता त्रुटी काढायचं म्हणजे काय बापाचा हेतू होता की शिकवावं. आता बापाचा हेतू काय त्याला डिवचण्याचा थोडी असते. कोणत्याही बापाचा, कोणत्याही मायचा हेतू असा थोडी असते की पोराला डिवचायचा. वाटते तसं पोरांना जवानीत आल्यावर, पोरींना जवानीत आल्यावर की भणभणी लावू लागली म्हणतात माय बाप, पण तेव्हा त्यांना वाटते. काही काही ना, तुम्ही नाही बापा, तुम्ही तर लय चांगले, तुमच्यासारखं तर कोणीच नाही. नाही तर कोणाला वाटायचं बाबा तिचे आम्हालाच म्हणू लागले काय. तर आता आम्ही त्यातूनच गेलो ना, आपण ते आता लहानपणापासून आम्ही इकडे आलो त्याच्यामुळे काही विषय नाही. परंतु आई वडिलांच्या बद्दल सगळ्यांना असं वाटेलच चांगलं, तर काही विषय नाही त्याचा. तर त्या पोराला वाटायचं बाप भणभणीत लावू लागला. पुन्हा पुन्हा मी दररोज एवढ्या मेहनतीने बनवतोय मूर्त्या, पण तो त्रुटीच काढत आहे. बरं, मूर्त्या बनवल्या की दोघांच्या बनवलेल्या मूर्त्या बाजारात घेऊन जायची. बापाच्या मूर्तीला चांगला भाव लागायचा आणि लेकाच्या मूर्तीला काय चांगला भाव लागायचा नाही, कारण त्याच्या मूर्तीत काहीतरी थोडीशी त्रुटी असत. मग बाप रोजच्या रोज याला म्हणे की बा ही असं जमलं नाही तुझं, असं कर, हे असं जमलं नाही तसं कर. तर 1 दिवस 2 दिवस, वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 5 वर्ष गेले. पोरगा झाला मोठा, बाप झाला थोडासा माथार. आणि बाप म्हातारा झाला तर बापाचा हेतू तर शुद्धच होता, त्याच्या त्रुट्या काढण्याचा बापाचा हेतू असा काही नव्हता की त्याच्या चुका काढावं म्हणून. तर मग दिवस बदलले, पोरगा बनला परफेक्ट. आता बाप थोडासा म्हातारा झाल्यामुळे हात चालत नाही ना, तर पोराच्या मूर्तीला आता चांगला भाव येत होता आणि बापाच्या मूर्तीला कमी भाव येत होता. आता होते ना. मग बापाच्या मूर्तीला कमी भाव येत होता, बापाच्या मूर्त्या डाव्या होत होत्या, लेकाच्या मूर्त्या उजव्या होत होत्या, चांगल्या येत होत्या. पण तरीसुद्धा बापानं त्याच्या त्रुट्या काढण्याचं, त्याच्या चुका निदर्शनास आणून देण्याचं काय थांबवलं नव्हतं. आता पोरगच होतं, ते काय संयमशील नव्हतं. ते एक दिवस बापाला म्हटलं तुम्हाला एवढे दिवस झालं म्हणे मी पाहतो, एवढ्या चांगल्या मूर्त्या मी आता बनवायला शिकलो, तुमच्यामुळंच शिकलो, आणि माझ्या मूर्त्यांना चांगली किंमत येते, तुमच्या तर मूर्त्यांना माझ्यापेक्षा कमी किंमत येते, गणित उलटं झालं, पण तरी तुम्ही मला सांगत राहता की इथं चूक झाली, तिथं चूक झाली वगैरे वगैरे. तर त्या बापानं पोराला एक दिवस बसवलं समोर. त्याला म्हणे बाळा बघ, तुला नाव ठेवण्याचा, तुझ्या चुका काढण्याचा, तुला दुष्ण लावण्याचा माझा हेतू नाही आहे. मी तुझा बाप आहे. तू जसा लहानपणापासून तुला मी शिकवलं की नाही मूर्त्या बनवायचं, तसं मी पण लहानपणापासून मूर्त्या बनवत आलो आहे. माझा पण बाप होता, तो गेला म्हणे तू लहान असताना, पण माझ्या बापानं मला तुझ्यासारखंच असं शिकवत 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 मी मोठा होईपर्यंत शिकवलं म्हणे बापानं मला. माझा हेतू असा आहे की तू एकदम परफेक्ट मूर्तिकार बनला पाहिजे, जे टॉपचे असतात ना त्यांच्यामध्ये तू बसला पाहिजे, हा माझा शुद्ध हेतू आहे. तर ते म्हणे बा ठीक आहे तुमचं म्हणणं, परंतु मला वाटतं की बा तुम्ही मला दोषच देत आहात. तर त्याने त्याच्यात सांगितलं की गोष्ट अशी असते, म्हणजे मी हे दृष्टांत यासाठी सांगतोय की जीवनामध्ये देखील आपल्या असंच असते. भगवान बुद्ध म्हणाले की घरातल्या किंवा समाजातल्या कोणालाही असं कधी वाटता कामा नये की मीच बरोबर आहे आणि माझं चुकतच नाही. आणि 99% लोकांना असंच वाटते का नाही? मुकीच भेटली तुम्ही, खरंच वाटते. बघा तर तुम्ही विचारून स्वतःला. मायबाप म्हातारीसारखी लेकरांना वाटते अरे म्हातारीला काय समजते म्हणते, म्हातारीला काय समजते म्हणते. आणि याला शिकवण्यासाठी समजवण्यासाठी यांनी जिंदगी घातली.
आणि हे दिवस बदलवल्यावर म्हणते यांना काय समजते म्हणते. ज्या सासूनं संसार केला जास्त आपल्यापेक्षा 4 उन्हाळे पाहिलेत, तर सून आल्यावर म्हणते आमच्या सासूबाईला काहीच समजत नाही म्हणते. बाबा समजतही नसेल कधी कधी काही काही बाबतीमध्ये, पण धडधड असं म्हणूनच काऊन दाखवावं नाही का, काहीच समजत नाही असं कसं काय बरं असते. काही काही गोष्टी समजतही नसतील, पण कसं काय समजत नसेल. आई असो का बाई, सासू असो का सासरा असो का कोणी असो, समजा बाप असो भाऊ असो, भगवंतानं सांगितलं आहे. बाबासाहेबांच्या बाबतीत तुम्हाला मी सांगेल, बाबासाहेब म्हणाले मी शेवटपर्यंत मी विद्यार्थीच आहे. माहिती आहे तुम्हाला, तुम्ही शिकले सवरलेले असाल तर शेवटपर्यंत मी विद्यार्थी आहे म्हणाले बाबासाहेब. एवढा मोठा माणूस MA PhD DSc LLD DLID बॅरिस्टर ॲट लॉ एवढ्या डिग्र्या घेणारे बाबासाहेब म्हणतात की मी अजूनही विद्यार्थीच आहे. मला जर अजून आयुष्य मिळालं तर मी अजून डिग्र्या घेईल, अजून शिक्षण घेईल म्हणाले बाबासाहेब. सांगा तुम्ही, माणसाला सगळं काही येत असताना देखील विशिष्ट प्रकारचं एक शिखर गाठल्यानंतर आपल्याला कमीपणा घेता आला पाहिजे. ज्यांना कमीपणा घेता येते पात्र असताना देखील तेच जीवनामध्ये पुढे जाऊ शकतात अजून. आणि ज्यांच्यात अहंकार निर्माण होते की माझ्यामुळंच आहे सगळं काही आणि मीच करतो नाही का, दुसरे तर काहीच करत नाहीत आणि याच्या मागे मीच आहे फक्त, तर भगवान बुद्ध म्हणाले अहंकार जागते. अहंकार जर जागला गणित बिघडते. बघा घरातले गणित असंच आहे, घराघरात इगो प्रॉब्लेम आहे. मी मोठा की तू मोठा, हे आम्हीच केलं वगैरे वगैरे जे लोक म्हणतात की नाही मीच बरोबर आहे, माझंच बरोबर आहे, माझं काही चुकतच नाही. हे म्हणणं सोपं आहे असं की माझं काही चुकतच नाही. भगवान म्हणाले म्हाताऱ्यांचंही चुकते आणि जवानांचंही चुकते आणि लहान्यांचंही चुकते. फक्त चूक कबूल करणाऱ्यांपैकी जर आपण असेल तर गणित गाडी व्यवस्थित चालू शकते. म्हणून आपण जरी चुकत नसेल किंवा चुकत असेल तर आपल्याला कमीपणा घेता आला पाहिजे. तेव्हा घरामध्ये सुख शांती समाधान लाभते. नाही तर सगळं काही पायावर लोळण घेते, पण छोट्या छोट्या गोष्टीमुळं मला विचारलंच नाही, मला बोललंच नाही आणि मला सांगितलंच नाही. हे लय चालते बापा, गावाकडे तर लय चालते. पत्रिकेत नावच टाकलं नाही म्हणून लग्नाला जात नाही लोक. सोयरिकीला मला बोलवलंच नाही, मला मानपानच दिला नाही म्हणून लोक लग्नाला जात नाहीत गावाकडे. घडते की नाही असं? घडते का नाही आई बापा? घडते ना. कोणत्या कोणत्या गोष्टी सांगू. आमच्या गावाकडे जन्म झाला, छोट्या छोट्या गोष्टी सर, त्या छोट्या छोट्या गोष्टीमुळे एवढे प्रॉब्लेम क्रिएट करतात लोक बिलकुल. आणि त्याच्यामुळं वाद विवाद भांडण तंटा, मग एकमेकाला न बोलणं. भाऊ भावाच्या लेकरांना बोलत नाही, भावाचे लेकरं दुसऱ्या भावाच्या लेकराला बोलत नाही. हे आहे बघा. एक बहीण दुसऱ्या बहिणीला बोलत नाही कितीतरी वर्ष. घडते की नाही असं? इगो प्रॉब्लेम आहे. माझ्याकडे येत नाही म्हणते, मला बोलवत नाही, मला मानपान देत नाही, मी तिच्याकडे काय जाऊ. अरे बापा तिस्मार खान थोडी आहे आपण. आपण आहे कोणाचं काय फरक पडते लवती घ्यायला. बघा ना. आणि मरणारे आहोत ना आपण सगळेच जण. हां. आणि मग मेल्यावर म्हणते बापा काय करा म्हणते, समजलं नाही पटलंच नाही म्हणते आमचं. अरे पटवून घ्या ना मग जायच्या अगोदर. काही काही लोक म्हणते मायसोबत पटलंच नाही म्हणते आपलं. बापा पटवून घ्या ना, मायसोबत काऊन पटत नाही, बापासोबत पटलत नाही म्हणते, भावासोबत बहिणीसोबत बायकोसोबत पटलत नाही म्हणते, कोणी म्हणते नवऱ्यासोबत पटलत नाही म्हणते. असे काही काही मावल्या पाहतो आणि असे काही बाबा पाहतो. नवरा बायको म्हणून त्याला 40 वर्ष 50 वर्ष झाले तरी बिक म्हणते माहिती यांना काहीच कळत नाही म्हणते. हे विचारच करतो बापा एवढे वर्ष सोबत राहिले धड धड म्हणते 4 चौघात यांना काहीच कळत नाही. अरे एवढं मोठं उभं केलंय सारं, 5चे 50 झालेत, वेल मांडवाला गेली, धड धड सगळ्यांच्या समोर म्हणते यांना काहीच कळत नाही. आणि कसंच काही कळत, आता कायच कळायचं बाकी राहिलं असेल बरं नाही का. काही काही माणसं बिक बाबा बिक कोणाचे असतील समजा असे, तर ते बिक ते एखाद्या आईच्या त्यांच्या पत्नीच्या बाबतीमध्ये हिला काहीच कळत नाही म्हणते. कसंच काही कळत नाही. लेकरं घडवले, लेकराला जन्माला घातलंय, सगळं काही व्यवस्थित केलंय, घर घरात ठेवलंय ना अजून काय पाहिजे. म्हणजे लोक बोलताना किती सहज दुसऱ्याला दूषणं देतात, दुसऱ्याला नाव ठेवतात. तर हे भगवान बुद्धांनी सांगितलं ह्या सगळ्या गोष्टी की अशा प्रकारे लोक छोट्या छोट्या गोष्टीला चिपकून राहतात
आणि दुसऱ्याला दोष देतात, आपले दोष पाहत नाहीत, आपल्या दोषाचं परीक्षण करत नाहीत. म्हणून जसा तो मूर्तिकाराचा जो बाप होता त्याचं म्हणणं होतं, बा जरी आपण चुकत नाही तरीसुद्धा रोज परीक्षण केलं पाहिजे, आपण तपासलं पाहिजे ना. आपल्याला भगवंतानं हेच शिकवलं या जगताला, की असं जे ज्यांना वाटते गृहीत धरतात की नाही, की मी चुकत नाही, माझं चुकत नाही, त्यांचं चुकते. भगवान म्हणाले आपण गृहीत धरत असतो, असं डोक्यात ठेवलं आहे आपल्या, की मी चुकतच नाही. मी नेहमी सांगतो, आरशाची गोष्ट तुम्ही ऐकली असेल कधी. ते आरसावाल्यानं साऱ्यांच्या समोर आरसा धरला. हे गुरुकडे गेलं होतं शिकायला. आता तुम्ही नवीन आहे म्हणून प्रत्येक ठिकाणी सांगावं लागते, ते जरा ते मोटिवेशनल आहे. ते एक शिष्य गेला गुरुकडे शिक्षण घ्यायला, शिकला गुरुकडे, आणि गुरुनं जाता जाता त्याला एक आरसा दिला भेट. दृष्टांत आहे जसा. गुरु म्हणे, बा हा आरसा तुझ्याकडे ठेव, हा आरसा मनातील भाव याच्यात दाखवते म्हणे. म्हणजे राग, द्वेष, लोभ, मोह, माया, क्रोध, अहंकार जर काही असेल तर याच्यात दिसतात म्हणे चेहऱ्यासमोर धरल्यावर. या शिष्याला गुरुनं आरसा दिल्याबरोबर यानं कोणाच्या तोंडासमोर धराव, यानं गुरुच्याच तोंडासमोर धरला. माणसा एवढं चांगलं, माणसा एवढं वाईट या जगात दुसरं कोणीच नाही बघा तुम्हाला. माणसा एवढं चांगलं आणि माणसा एवढं वाईट या जगात कोणताच प्राणी नाही. यानं गुरुसमोर आरसा धरला आणि हे नाराज झालं. मग एवढे वर्ष मी या गुरुजीकडे राहिलो आणि यांच्यातही अहंकार आहे, यांच्यातही क्रोध आहे, यांच्यातही द्वेष आहे, आणि मी उगाच राहिलो यांच्याकडे, असं त्याला वाटलं. तोंड खाली घातलं आणि गेलं आरसा घेऊन गावाकडे घरी. बरं जाता जाता यानं गुन्हानं मुकाट्यानं तरी जावं का नाही. जे लोक रस्त्याने भेटतील त्यांच्यासमोर आरसा धरत राहिले. माणसाला ही लय अशी त्याच्यात अवगुण आहे माणसात, की कोणाकोणात चुका आहेत, कोणाकोणात त्रुट्या आहेत. याचा स्वभाव लय लोकांमध्ये. हे घरी जाईपर्यंत याच्या तोंडासमोर आरसा धर, त्याच्या तोंडासमोर आरसा, परेशान झालं घरी जाईपर्यंत. आर म्हणे या जगात कोणीच तर चांगलं नाही, की हो कोणती बाई चांगली नाही, कोणता माणूस चांगला नाही, कोणता पोरगा नाही, पोरगी नाही, कोणीच चांगलं नाही. बरं घरी गेल्यावर तरी यानं कोणाला सोडावं का नाही. माणूस काय सोडेल कोणाला. यानं घरी गेल्यावर मायच्या समोर आरसा धरलाय, बापाच्या तोंडासमोर आरसा धरला, बहीण भाऊन बायकोही सोडली नाही. आणि याला पश्चाताप झाला, गड्या मी मायला मम्मीला आईला चांगलं समजत होतो, आईमध्ये अवगुण आहेत. बाबाला चांगलं समजत होतो, बाबामध्ये अवगुण आहे. भावाला चांगलं समजत होतो, भावात अवगुण, बहिणीत अवगुण, आणि बायकोत अवगुण. तिला तर मीच पसंत केलंय म्हणे, आणि लय वर्ष झाले लग्नाला, आणि हिच्यात अवगुण आहेत. परेशान झालं, हे परेशान झालं. आता याला वाटलं बा आता कायच करावं, जगात कोणीच चांगलं नाही. लय लोकांना असं वाटते की जगात कोणीच चांगलं नाही. का तर त्याला वाटतंय, तिला वाटते मीच चांगलं आहे, कारण गृहीत धरले ना की माझ्यासारखं कोणीच नाही म्हणून. मग परेशान झालं आणि गेलं गुरुकडे, पुन्हा त्याच गुरुजींकडे. आणि गुरुजीला म्हणे तुम्ही दिलेला आरसा मी वापरला म्हणे, सगळ्यांकडे गेलो, सगळ्याच्या तोंडासमोर धरला गुरुजी, आणि कोणीच चांगलं नाही. आणि मी परेशान झालो म्हणे, आता मला टेन्शन आलं म्हणे, मला काहीतरी उपदेश करा. गुरुजी म्हणे दाखव आरसा. आणि गुरुजीनं आरसा घेतला आणि त्याच्या तोंडासमोर धरला. आणि गुरुजी म्हणे आता. तर त्याच्या मनातला जो अहंकार, ईर्ष्या जो काही होतं तर ते भयंकर होतं. आणि गुरुजी म्हणे जीवन असंच आहे, आपल्याला वाटते की दुसरे चुकीचे आहेत, दुसरेच वाईट आहेत, दुसऱ्यांचं चुकते, परंतु भगवान बुद्ध म्हणाले की चुकीचे असतो आपणही, पण दुसऱ्याला दोष देतो आपण. म्हणून मनुष्य प्राणी बहिर्मुखी आहे. कसा आहे? बहिर्मुखी आहे. आणि भगवंतानं सांगितलं अंतर्मुखी बनायला, तर निश्चितपणे आपण सर्व उपस्थितांनी आपल्या जीवनामध्ये स्वतःला अंतर्मुख बनवावं आणि स्वतःचं हित करावं. ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी येत राहतात, चालत राहतात. श्रीमंती येते, गरिबी येते, मनासारखं होते, मनाच्या विरुद्ध होते, सगळ्या गोष्टी. पण कोणत्याही गोष्टीमध्ये आपल्याला मनाची स्थिरता जोपासता आली पाहिजे. पावसाळाही समजला पाहिजे आणि उन्हाळाही समजला पाहिजे. सूर्याचं उगवणंही समजलं पाहिजे आणि मावळणंही समजलं पाहिजे. नेहमी सांगतो आपण भगवंताचं वचन की सुख आलं म्हणून नाचू नये आणि दुःख आलं म्हणून रडत बसू नये. दोन्ही अवस्था बदलणाऱ्या असतात सगळ्यांच्याच जीवनात. जमिनीवर राहता आलं पाहिजे, कारण हवेत जे राहतात जातात त्यांना पडण्याची भीती असते, वरच्याला पडण्याची भीती नसते जास्त, कारण जमिनीवरचं हवेतला आदळते, जमिनीवरचं आदळत नाही त्याच्या तुलनेमध्ये. आलं लक्षामध्ये. आणि म्हणून तुम्ही हा जो काही उपदेश केला हा भगवंताचाच उपदेश आहे. घरामध्ये सगळ्यांचीही तुम्ही व्यवस्थित राहावं, कारण घरामध्ये आपलं जे घर आहे त्याच्यात व्यवस्थित राहणंच खरं तर त्या घराला घरपण देणं आहे.
नाही का. म्हणून प्रेमाने एकमेकांशी राहा. बगाटे साहेबांनी सुंदर असं हे घर निर्माण केलं आहे. त्यांनी आपली धार्मिकता जोपासत मेपासून तारीख घेता घेता सप्टेंबरमध्ये तारीख भेटली आणि आज भंतीजींना घरी बोलावलं. आणि केवळ म्हणजे मलाही असं वाटत होतं का बऱ्याच ठिकाणी असं वाटते की उशीर झाल्यावर की बुद्धपूजा करून निघून जाव, पण बगाटे साहेबांची फार तीव्र इच्छा होती की भंतीजी धम्मदेसना झाली पाहिजे, कारण लोकांचं प्रबोधन होणं फार गरजेचं आहे. पंक्ती तर उठत राहतील हो, आता आम्ही गेल्यावर काय तेच आहे. ही घे बाई माझा आहेर, ही घे बाबा माझी टोपी, आणि ही घे बापू माझा रुमाल, आणि कर त्याची घडी, आणि दे ठेवून कॅरी बॅगमध्ये. पुन्हा आणा ताट, भाजी द्या, वरण द्या, चपाती द्या, अजून खा. भाजी फार चांगली, पुरी फार चांगली, चपाती फार चांगली, स्वयंपाक फार चांगला झाला. आणि बाहेर गेली की अशी कुठं वरण करावं काय, दुसरा आचारी भेटलाच नसेल का, आणि एवढं चांगलं घर बनवलंय आणि तेलच भेटलं नसेल का, डाळीत तर तेलच टाकलं नव्हतं. म्हणजे असे माणसं डुप्लिकेट असतात. म्हणून मी नेहमी सांगतो, पंक्तीवर, खाण्यापिण्यावर आणि या नको त्या बिना कामाच्या आहेरांवर त्याच्या डोकं घालू नका. प्रबोधन गरजेचं आहे. हे वरचा मजला आपला खुलला पाहिजे, जीवनाचा अर्थ कळला पाहिजे आपल्याला. म्हणून बुद्धाचा उपदेश ऐकायला भेटला पाहिजे. हे टिळा लावणं, आहेर करणं, पंक्ती उठवणं याच्यात काही नाही. आज कोणी असं एवढं गरीब नाही की ज्यांना काहीच भेटत नाही. बाबासाहेबांना मालामाल केलं कंगालाला. रोज पुरणाच्या पोळ्या खाऊ शकता तुम्ही, एवढं श्रीमंत बनवले बाबासाहेबांनी. भरझरीचे कपडे रोज घेऊ शकता तुम्ही, वाढदिवसाला विकन, लग्नाला विकन, साखरपुड्याला, एवढे तुम्हाला श्रीमंत बनवले. म्हणून त्याच्यात रमणं सोडून द्या. मी मुद्दाम सांगतो, शेवटी प्रत्येकच कार्यक्रमात आता सांगतोय मी, जलदान विधीच्या कार्यक्रमात सांगू लागलो, हे आहेर बिहेर घेऊन येऊ नका. काहीच पडलं नाही त्याच्यामध्ये. प्रबोधन होणं गरजेचं आहे. गरीब असतील तर त्यांना काय वस्तू बिस्तू लागत असेल तर घेऊन जा, परंतु जे वापरूच शकत नाहीत असं काही घेऊन जाण्यात अर्थ आहे का. शिक्षणाचं प्रमाण झालं ना. बगाटे साहेबाला तुम्ही टोपी घाला बरं, घालतात का? रोज जाऊ शकतात का ऑफिसमध्ये, घालून जाऊ शकतात का? नाही घालू. दादाला का द्या बरं टोपी, मोठा झाला, जेवण झाला, आता लग्नाला आला, लग्न होईल, आणि बापू तुझ्यासाठी पण टोपी आणली बापासोबत, आणि घाला त्याला टोपी. नेहरूनं एकदा टोपी घातली, त्याच्यानंतर देशात कोणच टोपी घातली नाही. म्हणून कोणाचे दुकानदाराचे घरं भरू नका बिना कामाचे. तुम्हाला शेवटचा उपदेश करतो आहे, आणि बुद्धाचा उपदेश ऐकत राहा. आज सोशल मीडियाचं युग आहे. हे सगळे प्रवचन आपल्या चॅनलवरती जातात. दी ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल आहे. मोबाईल प्रत्येकाकडे आहेत, तर प्रवचन ऐकत राहा. घराघरामध्ये परिवर्तन घडून आणा. बुद्धांच्या विचाराप्रमाणे वागा. निश्चितपणे जे लोक बुद्धाच्या विचाराप्रमाणे वागतील, बाबासाहेबांच्या विचारांप्रमाणे वागतील, त्यांची भरभराटी झाल्याशिवाय राहणार नाही. सर्व अर्थाने ते सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यापैकी आपला बगाटे परिवार आहे, बगाटे आई, बगाटे साहेब आहेत, संपूर्ण परिवार त्यांच्यापैकी आहे की या लेवलला पोहोचल्यानंतर सुद्धा त्यांची धार्मिकता ते जपत आहेत. आणि म्हणून आजचं हे पुण्य त्यांना सहाय्यक ठरत राहो, आणि अशीच उत्तरोत्तर त्यांनी प्रगती करत राहो. अशा प्रकारची मंगल आणि उदात्त कामना व्यक्त करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्णविराम देतो. भवतो सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.